असं काय चांगलं चाललं की आपल्या घराला दृष्ट लागते. आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही लोकांना. आपल्या घरात आनंदात मिठाचा खडा टाकणारी लेगी असते. कारण की लोकांचं चांगलं चाललं की त्यांच्या पोटात पिढी फुटते. यांचं कावा चांगलं होणे, यांचं कावा रुटिंगीला लागू नये असं वाटतं लोकांना. कप्पी असते ती काय करतो. तीच मला बाबांना आईनं सांगितलं, तुझं जसं चांगलं होईल तसं लोकांना बघवत नाही. तू न नवऱ्याकडे लक्ष देता तुझ्या 2 लेकरांकडे लक्ष दे. तुला सोडा कोण आलं? सोडा नाही मी इष्ट नाही. पिशवीत काय? पिशवीत तुम्ही दोघाला कपडे आणले. दोघाला कपडे आणले. मी कुठे जाणार आहे? काय तर असतं भया डोक्यात म्हणून माणूस जात. आ कुठे जाते सांग बरं तुम्हाला सोडून. की तुला आणलंय, की दादाला आणलंय, तुला ह्यात पॅन्ट आहे आणि अजून एक शर्ट आहे. दोघाला कपडे आणले की बघा कशी येते. कुठं जाणार आहे मी तुम्हाला दोघाला सोडून सांगा बरं. आ बाबा म्हणलं जा, मी येतो सकाळ. बाबाने इष्टीत बसवून लावलं आणि आली मी आपली. वैताग राग वैताग की तुला कुठतरी एक रात्र तरी सुखानं मिळावं म्हणून माणूस जात असत. लगे गेली ना आली लगे कालवा करता है ना. कुठं जाय तू का रे बघ की. आ तुला पसंत नाही ते का बघ की. मग काय झालं का रागाला गेला माझ्यावर? आ का बाप काय म्हणलाय? नाही पप्पा सांगत सांगत तुझं मम्मी कुठे गेली या, फोन करा बोलून. मी फोन केला तर फोन उचलत नाही ती. मी काय करायचं सांग बर. प्रत्येक बारच्या नंतर माझ्यावर चुकी काढायची, माझी चुकी काढायची. मी गप्प बसायचं. असू दे आ असू दे. चांगले ते मग भाई या घरात. कोणी आवडले रूप? आ रूप एक रात म्हटली खरं मला नाही मला पण तुमच्याशी कुठं तर नीट व्हावं, कुठं तर आपलं चांगलं व्हावं म्हणून काय तर करते रवं भया. म्हणलं बाबाला घेऊन यावं. बाबा काय तर सांगतेला करतेला म्हणलं. बाबा म्हणलं मी आल्यावर तर लय भांडणं लागते. तुझी तू जा तुझी तू हँडल कर म्हणून मग गपचीप अजून एक रात राहिली. तिथं राहिली तर सगळं ध्यान मन इकडं. लेकरं काय करत असतील, लेकरं जीवली असतील का, लेकरं काय सारखं तुमचं डोक्यात. तुझं तर लय ध्यान हवं. तुला दादा माझा जाणता जुनता पण तू बारका आहे. तुझं तर लय ध्यान राहत. मी कुठं जाणार नाही. किती पण भांडणं होऊ दे, काय पण होऊ दे, मी तुम्हाला सोडून कुठं सुद्धा जाणार नाही. काल काय गेलती? काल गेलती बाबाला आयला आणायसाठी. आणावं म्हणलं काय तर बघाव पापाकड. पण ती म्हणली आम्ही आल्यानंतर जास्त वाढलं म्हणून आणलं नाही रे त्यांना. पप्पाला किती बोलून पप्पा गेले तुला हुडकत. पप्पा मला उडकाय जात नसते. ती मला कावाच उडकाय जात नसते. काय कुठं जर गेलं तर शेवटी मला किती यावं लागतंय. बाबा एक रात्र आई बापाच्यात राहिली पण माझ्या घरी मला यावं लागतं. ती किती जर घरात न जा, तू घरात थांबू नको, तुझं इथं काय नाही म्हणलं तर मला जाऊन चालते. कारण की तुम्ही माझं आहे. काय जरी इथं माझं नसलं तर तुम्ही दोघं माझं आहे. त्यामुळं मला थांबावंच लागतंय. आ चला काय तर स्वयंपाक करते तुमच्यासाठी जेवण. पाणी पिल्याला आणि इतकी की माझी किती पाणी कोण करून ठेवलंय का फ्रीजमध्ये? आणि बाप कुठं आहे? बाहेर गेलं कुठं? तुला हळूच आहे. मला हुडकाय जात नसते बघून सारखं मला हुडकाय गेलं म्हणून नको. दुसरीकडे गेलं असलं तर मला का म्हणतात. जेवलं होतं का? सकाळी जेवलं होतं का? रात्री जेवलं सकाळी? आपण तिघ जण मिळून सांगू. मला सांगू लाग चल ना त्यांना नीट समजून सांगूया आपण तिघ जण. मग हा एक त्याचं नाही तर काय करू. असं काय चांगलं चाललं की आपल्या घराला दृष्ट लागते. आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही लोकांना. आपल्या घरात आनंदात मिठाचा खडा टाकणारी लेगी असते. कारण की लोकांचं चांगलं चाललं की त्यांच्या पोटात पिढी फुटते. यांचं कावा चांगलं होणे, यांचं कावा रुटिंगीला लागू नये असं वाटतं लोकांना. कप्पी असते ती काय करतो. तीच मला बाबांना आईनं सांगितलं, तुझं जसं चांगलं होईल तसं लोकांना बघवत नाही.
तू न नवऱ्याकडे लक्ष देता तुझ्या 2 लेकरांकडे लक्ष दे आणि जा. हळू नव्हे. आंटी आली नाही का? आलती की. मग तिने काय तुम्हाला करून हे दिलं नाही? आ चल बघ तिच्याकडे. काय करून दिलं नाही का? आ? तुम्ही ना सांगता जाऊन आता विचारायला लागला काय परत काय करून दिलं नाही का म्हणून तुमचं किती आहे? हा? तुम्ही घरी होता का नवरा बायको? आणि नसं ना का आल्या कळलं मग तुम्ही काय लगेच तातडीनं जायला नसतं का काय तर माणसाची अडचण असते. कशाची अडचण आहे काय हाय ते लेकरं माझ्याजवळ आली कर्मना म्हणत होती आणि त्यांना तुम्ही ना असल्या काय मी बघायची राहती होय हा सकाळी काय केलं नाही म्हणलं आंटी आली नाही. आणखी आली नाही मग आणखीन काय आली ना आणखी हा तसं असतं काय तुम्ही घ्या ना हा पुढे गेला आता मग मागं मला बघायचं बघायला सांगा ना आणि तुम्ही पण एवढा तडकेफड निर्णय घेऊन घरातनं जायचं आणि ते अगं मी कुठं काय गाडीवर जायचं. घर सोडून गेली नसती का मी? मग काय तर आता माणसाची अडचण असते का नसती? काय तर असतं का नसतं? का घरातून गेलं का घर सोडूनच गेलं असं असतं का? सांग घर सोडून गेलीस तर मी घरी आली असती का? आता भाऊजीचं पण कसं घरात घेत नसतो तिची ती गेली मानानं माझं तर काय नडलंय मग आता कुणाच काय कसं काम मला तर काहीच कळेना तरी म्हणला ओंकार म्हणला मला सांगून गेली ती म्हणली या सकाळी नाही आली तर संध्याकाळपर्यंत येते काही आली का आता मम्मी पप्पा अगं लेकरांसाठी गेलती. काय तर त्यांचं बघायचं काय तर करायचं त्यांच्यासाठी. कुठं त्यांचं ऍडमिशन टाकायचं कुठं नाही. पप्पाला विचारलं. पप्पा म्हणलं जा कुणी पाणी व्हा नको नादी लागू. अजून एक रात राहिली पण कुठं झोप तर लागते सारखी डोळ्यात पुढे 2 लेकरं येत होती. लेकरं जेवली असतील का लेकरांनी खाल्लं असेल का लेकरं माझी काय करत असतील. आईच्या जीवाला चैन पडत नाही ग. तू आहे हाय तुला कळतंय आईचं आतडं काय असतं. 1 मिनिट आपल्यापाशी लेकरू नसल्यावर काय होतं ते तुला माहित आहे. तू हाय आई मग अगं काय तर अडचणी असते त्या काय तर विचार असतात म्हणून गेली. पण तिथं तर कुठं राव वाटतंय. मग आई नकोच म्हणतो ती आज पण जाऊ नको उद्या बापाला घेऊन जा. नक बाय म्हणलं माझ्या 2 सोन्यासारखी लेकरं आहेत ती. जेवली सुद्धा नाही सकाळी हल्ली आली त्या स्टँड वरनं चालत आली का पाणी पिली आल्या ओंकार म्हणला पाणी तर पी आहे. पाणी पिली काय व्हायच ती होती आता डोक्यात काय घ्यायच नाही. मग तेच इतक्या दिवस सांगत नाही का मी काय त्यांच्या वैतागानं त्यांच्या रागानं मी गेली नाही. काय त्यांना भिवून गेली नाही किंवा त्यांच्या भांडणाला भिवून किंवा वैतागून मी गेलेली नाही. की हो नाही म्हणून मी गेलती. पण त्यांचं काय म्हणणं आहे गेली मला विचारून गेली नाही मनाची मालकी नाही कारभारी मनाची हाय. मग सरळ ते म्हणतात म्हणल्यावर मग मला वाटलं चांगलीच भांडणं झाली ते एकतर घरी नसल्यामुळे काय कळलं नाही. तुम्ही नव्हता घरी नवरा बायको काय करायचं. मी दादूला ओंकारला पण विचारलं दादू ओंकार म्हणला भांडणं झाली दोघांची मग मला काहीच कळलं नाही. मला स्टँडवर सुद्धा सोडू दिलं नाही पोराला. मी तिथनं स्टँडवर चालत गेली. मला संध्याकाळच्या जायला 5-6 वाजल्या. दादूला सांगून गेली ह्याला पण सांगून गेली संध्याकाळपर्यंत मी माघारी येते. पण जायलाच मला 5-6 वाजले. मी माघारी का यायची सर गेल्यावर तिथं पण त्यांचं ऐकून म्हणजे सगळ्याचं बापाचं पण ऐकून घ्यायचं आईचं ऐकून घ्यायचं भावांचं ऐकून घ्यायचं तिथं येऊन नवऱ्याचं पण ऐकून घ्यायचं म्हणजे सगळ्याचं ऐकूनच घ्यायचं. ऐकून घ्यावं लागतं आता काय करते 2 लेकरं आपल्या आहेत. चांगल्यासाठी सांगते ती काय होईल ते होईल. पण इथनं पुढे लेकरांशिवाय तर कुठं जाऊ नका. सुट्टी लागली होती नाही ती मग त्या दोघांनी पण अगं तसं कसा विचार करते. मी जर पोरं घेऊन गेली असती तर ह्यानी एकटं राहिलं असतं. ह्यांचा पण विचार करायला पाहिजे ग. लगेचच लेकरं घेऊन जाणं पण चुकीचं आहे. मान्य राग आणि भीक माग असतो. म्हणून कुठं तर माणसानं एक रात्र का होईना राग शांत करायला माणसानं जावं. ती मरण्यापेक्षा राग शांत केलेला किती तर चांगला आहे नाही. कुठं सुद्धा जात नाही मागासनी माझ्या सोडून. दुनिया हिकडली तिकडं होती पण तुम्हा दोघाला सोडून मी कुठं सुद्धा जाणार नाही. सुकली ती करमत नाही म्हणत होती आलती माझ्याजवळ आली तर पळत आली ती म्हणूया तू आली जसं काय एका ज्यात लेकरं अशी चुकली नाही चुकली
ती काय म्हणते ती कळपात ना हारणं कशी इकडे झाली आई इकडे होतंय. तसं झालं ग. आई दिसली की त्या कळपातनं पळत आली लेकरं माझी. एवढं काय सगळं असून काय नाही ग बाई, लेकराला आई न बाप लागते ती बघ, नुसती आई असून पण उपयोग नाही. लेकराला दोन्ही पाहिजे, आई पण पाहिजे आणि बाप पण पाहिजे. आईची माया पण पाहिजे, आई बापाची नसलं माया. काय दुःख असतं ते आम्हाला पण चांगलं म्हणा. आईचं दुःख लय मोठं आहे ग.